मित्रांनो, वेकअप स्केलअप या वर्कशॉपच्या निमित्ताने बऱ्याच जणांशी बोलणं होत असतं, बऱ्याचशा व्यावसायिकांशी बोलणं होत असतं आणि त्यांचा कॉमन प्रॉब्लेम हा जो ऐकायला मिळतो तो हा आहे, की पुढच्या 8 दिवसानंतर मला काय करायचं हे मी ठरवू शकत नाही किंवा ठरवलं तरी त्याला इम्प्लिमेंट करूच शकेल याची गॅरंटी किंवा कॉन्फिडन्स हा आपल्या उद्योजकामध्येच नसतो किंवा दॅट्स हाऊ दे आर लिव्हिंग देअर लाईफ. म्हणजे लँग्वेज जी ऐकायला मिळते, की जमलं तर करू. आम्हाला नक्कीच हे वर्कशॉप करायचं आहे, फायद्याचं आहे, आम्ही ऐकलंय आणि करतातही, नाही असं नाही. पण ना तो ब्रेक थ्रू जो आहे ना, तो तिथेच लपलेला हे लक्षात येत नाही. हाच तर पॅटर्न झालाय ना लाईफचा, की जमलं तर सिनेमा बघू, जमलं तर फिरायला जाऊ, जमलं तर फॅमिलीला वेळ देऊ, जमलं तर स्वतःसाठी काहीतरी मनोरंजनाचे कार्यक्रम करू, जमलं तर हेल्थकडे बघू, जमलं तर आपण आपल्या पर्सनल लाईफकडे लक्ष देऊ, जमलं तर फायनान्सवर लक्ष देऊ. हा जमलं तरचा जो पॅटर्न आहे ना, हा बदलण्याची खूप गरज आहे मित्रांनो, पर्टिक्युलरली व्यावसायिकांना. कारण त्यांना असं वाटतं, माझी प्रायोरिटी जो माझा बिझनेस आहे, जिथे मला जाऊन बसावंच लागेल, तिथे तिथे जमलं तर नाही आहे, कारण करताच येत नाही. तिथे कंपल्शन आहे. बिझनेस इज युअर बॉस. तुमचा बॉस तुम्हाला अलाउच करत नाही आहे. गंमत बघितली का? की तुम्ही बिझनेस सुरू केलाय वेळ मिळावा आणि पैसे मिळावे म्हणून. बिझनेसनी तुम्हाला इतकं अडकून टाकलंय, की तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी जमलं तर वर टाकलेल्या आहेत. आणि हे विसरून गेलेले आहात, की बिझनेस सिस्टम बेस्ड जर तयार केला, तर हा त्रास होणार नाही. ब्रेक थ्रू मिळवायचा असेल ना, तर पहिले हा विचार करायला हवा, की मला माझ्या या पॅटर्नला तोडावं लागेल, की मी जमलं तर गोष्टी करेन. मी ठरवून गोष्टी करेन याच्याकडे जावं लागेल. जसं मी म्हणतो ना, ॲक्सिडेंट बाय प्रॉफिट बाय ॲक्सिडेंट ऑर प्रॉफिट बाय इंटेन्शन. जमलं तर प्रॉफिट नाही. मी ठरवेल एवढ्या महिन्यात, या महिन्यात एवढा सेल झालाच पाहिजे, एवढं प्रॉफिट झालंच पाहिजे. या जमलं तरच्या पॅटर्नमधून बाहेर पडा मित्रांनो. तुमच्या लाईफमध्ये बऱ्याचशा गोष्टी या जमलं तरमध्येच आहेत. मुलं मोठी होत जात आहेत. जमलं तर तुम्ही त्यांना वेळ देता. मुलं आज मोठी झाली आहेत, त्यांच्या त्यांच्या मार्गाने निघून जातात. तुम्ही जमलं तर पॅरेंटिंग करायचा प्रयत्न केला. नाही चालणार असं. या पद्धतीचं लाईफ नाही जगू शकत आपण. त्यामुळे ह्याला एज्युकेट व्हायला शिका. तुम्ही एज्युकेट व्हा. हाऊ टू डील विथ धिस काइंड ऑफ सिच्युएशन्स. मी बिझनेस माझा स्वतःच्या मर्जीप्रमाणे कसा करू शकेल? हे जमलं तर नाही चालणार. सो माय इन्व्हिटेशन टू यू इज वेकअप आणि स्केलअप हा वर्कशॉप तर आम्ही एक तुम्हाला अपॉर्च्युनिटी देतोय तुमच्या लाईफकडे बघण्याचं. हे जमलं तर मधून बाहेर पडा. मी ठरवलं 2 दिवसाचा वर्कशॉप करायचा. मी करेन. जमलं तर जमलं तर जमलं तर नाही. आणि हा पॅटर्न ब्रेक झाला पाहिजे. हा व्हिडिओ तुम्ही बघताय ना, तुमच्या लाईफमध्ये कुठे कुठे तुम्ही हे जमलं तर बघताय ते बघा. कारण लाईफ बिकम्स फ्रॉम होप टू होपलेस. मित्रांनी तुमच्यावरच्या आशा सोडून दिल्या असतील, नातेवाईकांनी आशा सोडून दिल्या असतील, घरच्यांनी आशा सोडून दिल्या असतील, बिकॉज वी बिकम होपलेस फॉर देम. पहिले त्यांना आशा होती हा कधीतरी याच्या बिझनेसमधून बाहेर पडेल. आता त्यांनी होपलेस झालेले आहेत. ते म्हणतात नाही होऊ शकत याच्यामध्ये. कारण आपण जमलं तर मध्ये आहोत. कृपा करून यातून बाहेर पडा आणि त्यासाठी तुम्हाला मी वर्कशॉप करा असं मी म्हणणार नाही. कारण परत तुम्ही जमलं तर मध्ये असाल. ब्रेक थ्रू तिथे झाला पाहिजे. तुम्ही ठरवाल आणि आला पाहिजे. यावर विचार करा. थँक्यू.